हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 1 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये या मालिकेत पुढे काय घडणार आहे, एक खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. मग नेमका हा ट्विस्ट काय असणार आहे? तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की या मालिकेचा हिरो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता शौर्य. शौर्य या मालिकेतला विभीषण आहे. म्हणजे तो रावण हर्षवर्धनच्या गोटात राहतो, पण मदत तो ऊर्जाची करतो आणि ऊर्जा आणि पद्माच्या केसमध्ये तो पद्माच्या बाजूने साक्षसुद्धा देणार आहे. पण मागील एपिसोडमध्ये जे काही घडलं, शुक्रवारच्या एपिसोडमध्ये जे काही घडलं ते पाहून तर शौर्य आणि पद्मा, ऊर्जा, हर्षवर्धन यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे असं वाटतंय. फ्रेंड्स, मागील आठवड्यात आपण पाहिलं की ऊर्जाकडून एक खूप मोठी चूक झाली. शौर्यने तिला एक काम दिलं होतं आणि तिला या स्टॅम्प पेपरवर डॉक्युमेंट तयार करून घ्यायचे होते, परंतु त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आणि ऊर्जाने या स्टॅम्प पेपरवर चक्क तेल सांडलं. त्यामुळे तिला आईकडून बचत गटाचे पैसे घ्यावे लागले आणि यातूनच तिने नवीन स्टॅम्प पेपर आणले. हे सगळं शौर्यने सुद्धा ऐकलं. शौर्यने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की ऊर्जा किती दुःखी होती, किती रडत होती आणि आता या गोष्टीचं शौर्यावर खूप मोठा परिणाम झालाय. शौर्यने हे पाहिलं की ऊर्जा तिच्या बाबांच्या कोटला मिठी मारून रडत होती. तिला बाबांची किती उणीव भासत होती. आणि मग शौर्य हा जेव्हा घरी आला, तो हर्षवर्धनला भेटला, तेव्हा शौर्य खूप इमोशनल झाला. त्याला आपल्या बाबांची खूप काळजी वाटली आणि त्याने चक्क बाबांना घट्ट मिठी मारली. शौर्यने हर्षवर्धनला घट्ट मिठी मारली आणि तो म्हणाला, बाबा तुम्ही माझ्या जवळ आहात, मला किती छान वाटतं. आणि मग हर्षवर्धनने सुद्धा त्याला समजावून सांगितलं, तू जोपर्यंत आहेस ना तोपर्यंत काही काळजी करायची नाही. बापाचं छत्र डोक्यावर असलं ना, मग मुलांना काही काळजी करण्याची गरज नसते. तेव्हा शौर्य हा चक्क हर्षवर्धनला म्हणाला, बाबा मी तुमच्या मनाविरुद्ध, तुमच्या इच्छेविरुद्ध कधीच काही करणार नाही. मी तुम्हाला कधीच दुखावणार नाही. आणि हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आणि कदाचित या मालिकेचं जे नाव आहे वचन दिले तू मला, आणि हे वचन कोणतं आहे तर हे वचन आहे जे शौर्यने दिलंय चक्क ऊर्जाला, की मी तुझी साथ देणार. मी पद्माच्या केसमध्ये चक्क कोर्टात उभा राहणार आणि पद्माच्या बाजूने साक्ष देणार. आणि इथेच सगळ्यात मोठी माशी शिंकणार आहे, कारण शौर्यने आता आपल्या बाबांना सांगितलंय, बाबा मी तुमच्या इच्छेविरुद्ध काहीच करणार नाही. आणि तो शौर्य चक्क हर्षवर्धनच्या विरोधात उभ्या असलेल्या ऊर्जाच्या बाजूने कोर्टात साक्ष देणार आहे आणि त्याच्या या साक्षीवरच खूप काही गोष्टी अवलंबून आहेत. आणि जर हर्षवर्धनला शौर्यने वचन दिलंय की बाबा मी तुम्हाला वचन देतो, मी तुमच्या इच्छेविरुद्ध काहीच करणार नाही, तुम्हाला दुःख होईल असं काही करणार नाही, तुम्हाला दुखावणार नाही, तर मग आता या मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट येईल, एक खूप जबरदस्त ट्विस्ट येईल, जे पाहायला खूप मजा येणार आहे. आता या मालिकेत जे काही घडणार आहे ना ते काही साधं सोपं नसेल, तर एक खूप जबरदस्त ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. तर फ्रेंड्स, मग या मालिकेत काय घडणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 महिन्यानंतर पद्माच्या कोर्ट केसची पुन्हा एकदा हिअरिंग आहे, म्हणजे कोर्टाची तारीख आहे. आणि त्या दिवशी ऊर्जा ही आपली सगळी तयारी करून बसलेली असेल. ती कोर्टात येणार. कोर्टात ती एकानंतर एक धडाधड साक्षी, पुरावे सादर करणार. तिचा सगळ्यात मोठा पुरावा असेल त्या दिवशीचं मिरवणुकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग, ज्यामध्ये विक्रांतचे हे सगळे मित्र पद्मा आणि ऊर्जावर हल्ला करत होते आणि ऊर्जा त्यांच्याशी लढत होती. आणि या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये शौर्यसुद्धा असेल, की शौर्य या गुंडांशी लढतोय, ऊर्जाला वाचवतोय. आणि मग पद्मा आणि ऊर्जा या दोघीही शौर्याकडे आशेच्या नजरेने पाहत असतील की आता व्हिडिओ तर दाखवलाय, पण आता शौर्य हा कोर्टात उभा राहील, पद्माच्या बाजूने साक्ष देईल, ऊर्जाच्या बाजूने साक्ष देईल. पण येथेच सगळ्यात मोठा धमाका होणार आहे, कारण हा व्हिडिओ जसा ऊर्जाकडे आहे तसाच तो व्हिडिओ हर्षवर्धनकडे सुद्धा असेल. हर्षवर्धनने आधीच पाहिलं असेल, हा तर आपला शौर्य जो ऊर्जाला वाचवतोय. आणि नक्कीच ऊर्जाचा आय विटनेस सुद्धा शौर्य असेल, जो कोर्टात साक्ष देईल. आणि मग त्यानंतरच या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, म्हणजे शौर्य हा आपलं वचन मोडणार आहे. त्याने ऊर्जाला जे वचन दिलं होतं की मी तुझ्या बाजूने, पद्माच्या बाजूने कोर्टात साक्ष देईल, तसं काहीच होणार नाहीये. तो शेवटी पद्माच्या बाजूने साक्ष देणार नाही आणि वेळेवर साक्ष देण्यास नकार देईल.
आणि मालिकेचं जे नाव आहे वचन दिले तू मला, हे नाव खरंच सार्थकी ठरणार नाहीये. आता तर आपलं असंच वाटतंय, कारण शौर्य खूप इमोशनल झालाय आणि त्याने आपल्या बाबांना सांगितलंय, मी तुमच्या मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध कधीच वागणार नाही, तुम्हाला त्रास होईल असं कधी करणार नाही. आणि जर त्याला हे वचन निभावायचं असेल तर ऊर्जाला दिलेलं वचन त्याला मोडावं लागणार आहे. आणि जर त्याने हे वचन मोडलं तर हर्षवर्धन आणि शौर्याचं नातं तर शाबूत राहील, परंतु ऊर्जा आणि शौर्याचं नातं कायमचं मोडेल. कारण त्यांचं नातं या केसच्या बळावरच उभं आहे. शौर्याने ऊर्जाला जे वचन दिलं होतं, मी तुला मदत करेल, हे वचन दिलं होतं, त्यामुळेच या दोघांचं नातं टिकू नये, त्यामुळेच या दोघांच्या नात्याला सुरुवात झाली आहे. आणि आता जर हेच वचन शौर्याने मोडलं तर मात्र हे दोघे कायमचे वेगळे होतील. ऊर्जा शौर्यावर खूप चिडेल आणि यानंतर त्याचं कधीच तोंड पाहणार नाही, एवढं मात्र नक्की. ही तर पहिली शक्यता की शौर्य ऊर्जाला दिलेलं वचन मोडणार आणि ऊर्जाच्या बाजूने, पद्माच्या बाजूने कोर्टात साक्ष देणार नाही, हर्षवर्धनचं ऐकेल. पण मग दुसरी शक्यता ही सुद्धा आहे की जसं शौर्याने हर्षवर्धनला वचन दिलंय की मी तुमच्या मनाविरुद्ध वागणार नाही, पण शौर्य हा हर्षवर्धन सारखा खोटारडा नाहीये. न्याय मिळवण्यासाठी तो चुकीच्या गोष्टी करत नाही, तर तो खूप खरा आहे, खरा माणूस आहे आणि त्याला पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याचा पद्मा आणि ऊर्जावर पूर्ण विश्वास आहे की ऊर्जा आणि पद्माने विक्रांतवर जे आरोप लावलेत ते खरे आहेत आणि त्याला खऱ्याच्या बाजूने लढायचं आहे. मग वेळ पडल्यावर तो कोणाच्याही विरोधात जाऊ शकतो, अगदी त्याच्या बापाच्या हर्षवर्धनच्या सुद्धा. आणि मग जर तो हर्षवर्धनच्या विरोधात गेला तर ही मालिका पाहायला खूपच मजा येईल, एवढं मात्र नक्की. म्हणजे आत्ता शौर्याने हर्षवर्धनला मिठी मारून त्याला जे वचन दिलं होतं की बाबा, मी कधीही तुमचं मन दुखावणार नाही, तुमच्या इच्छेविरुद्ध वागणार नाही, आणि हेच वचन त्याला मोडावं लागणार आहे आणि कोर्टात पद्माच्या बाजूने विक्रांतच्या विरोधात साक्ष द्यावी लागणार आहे. तेव्हा हर्षवर्धनला जबर धक्काच बसेल आणि या कोर्टात फक्त हर्षवर्धन किंवा ऊर्जा या दोघांचाच निकाल नाही लागेल, तर अनेक गोष्टींचा निकाल लागणार आहे. शौर्य हा जेव्हा कोर्टात साक्ष द्यायला उभा राहील तेव्हा त्याला आपलं संपूर्ण नाव सांगावं लागेल आणि हे नाव असणारे शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, म्हणजे हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा. तेव्हा ऊर्जाला जबर धक्काच बसणार. ऊर्जाला हे माहीत नसेल, शौर्याने आपल्याला फसवलंय, आपल्यापासून हे सत्य लपवलंय असं तिला वाटणार. परंतु जेव्हा शौर्य हा ऊर्जा आणि पद्माच्या बाजूने कोर्टात साक्ष देईल तेव्हा ऊर्जाचा अर्धा राग कमी झालेला असेल. आणि मग जेव्हा ऊर्जा त्याला जाब विचारणार, तू मला हे सत्य का नाही सांगितलं की तू हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, तेव्हा शौर्य तिला तेच सांगेल, आज तुला कळलंय, मी कोर्टात साक्ष दिलीये तरी सुद्धा तू एवढी चिडलीये. जर तुला हे आधी माहीत असतं तर तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसता, माझ्याशी मैत्री केली नसती, तू मला वाऱ्यालाही उभं केलं नसतं, म्हणून मी तुला हे सत्य सांगितलं नाही, हे सत्य तुझ्यापासून लपवून ठेवलं. आणि ऊर्जाला सुद्धा हे पटणार. पण ऊर्जा दुखावली गेली असेल, कितीही झालं तरी शौर्याने तिच्यापासून सत्य लपवलंय, तिला खोटं सांगितलंय, तिचा विश्वासघात केलाय, त्यामुळे ऊर्जा खूप दुःखी होईल. आणि मग या दोघांमधील नातं कसं असेल, ते पुढे कसं जाणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण या मालिकेत दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर पद्माची केस, ऊर्जा पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतेय. ही केस काही एवढ्या लवकर संपणार नाहीये. जसं ठरलं तर मग मालिकेमध्ये आश्रम मर्डर केस खूप दिवस म्हणण्यापेक्षा खूप वर्ष चालली होती, तसंच आता ही पद्माची केस या मालिकेत खूप वर्ष चालेल आणि पद्माला न्याय मिळवून देता देता ऊर्जा, शौर्य, हर्षवर्धन या सगळ्यांची आयुष्य कशी बदलतात हीच या मालिकेची मुख्य गोष्ट आहे. आणि हळूहळू ऊर्जा, पद्मा आणि शौर्य या सगळ्यांची आयुष्य बदलणार आहे. सगळ्यात मोठा धमाका तर जेव्हा शौर्य हा कोर्टात साक्ष द्यायला उभा राहील तेव्हा होईल. आणि मग शौर्य आणि ऊर्जाचं नातं तर त्यानंतर खूप क्रिटिकल असेल, कारण ऊर्जाला शौर्याचं सत्य कळेल, ऊर्जा त्याच्यावर चिडलेली असेल, पण जेव्हा शौर्य हा साक्ष देऊन आपल्या घरी पोहोचणार, हर्षवर्धनच्या घरी पोहोचणार, तेव्हा मात्र त्याची चांगलीच धुलाई होईल, एवढं मात्र नक्की. हर्षवर्धन शौर्यावर हात सुद्धा उचलू शकतो, त्याच्या थोबाडीत मारू शकतो, तू असं कसं केलंस, स्वतःच्या बापाला फसवलं, स्वतःच्या बापाच्या विरोधात, स्वतःच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या विरोधात तू साक्ष दिली, नालायक आहेस तू, असं हर्षवर्धन बोलणार. विजया, घरातील सगळेजण हे शौर्याला दोष देत असतील,
शौर्य त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेल. मला जे दिसलं मी तेच कोर्टात सांगितलं, मी सत्याची बाजू घेतली आहे आणि विक्रांत हा दोषी आहे हे मला पटलंय. पण हर्षवर्धन हा स्वतःच खरं करतो, त्यामुळे तो शौर्याचं काहीच ऐकून घेणार नाही. शौर्य आणि त्याच्यावर तो विविध आरोप लावणार. संपूर्ण घरात अशी एकच व्यक्ती असेल जी शौर्याची साथ देईल आणि ती म्हणजे आजी, आईसाहेब. त्या नक्कीच शौर्याची साथ देतील. पण हर्षवर्धन त्यांनाही घाबरत नाही, त्यांनाही गप्प बसवतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग कदाचित हर्षवर्धन हा रागारागात शौर्याला आपल्या घराबाहेर सुद्धा काढू शकतो. आजपासून तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, तू माझा मुलगा नाहीये असं म्हणून तो शौर्याला घराबाहेरही काढेल. पण जर तुम्ही सत्याच्या मार्गावर असाल ना, तर अशी संकटं येतच राहणार आणि त्या संकटांना सामोरं जाण्याची तुमच्यात हिंमत असायलाच हवी. हे तेव्हा कुठे शौर्याला कळेल आणि मग शौर्य या संकटातून कसा बाहेर पडणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, एकूणच पद्माची ही कोर्ट केस शौर्य, ऊर्जा आणि हर्षवर्धन यांच्या आयुष्यात अनेक वादळं आणेल एवढं मात्र नक्की. आणि जसं की मी म्हटलं, ठरलं तर मग मालिकेसारखं या मालिकेतली पद्माची केससुद्धा एवढ्या लवकर संपणार नाहीये. ही केस संपायला खूप दिवस लागतील, वर्षसुद्धा लागेल. आणि ज्या दिवशी या केसची एक एक हिअरिंग होत असेल, अनेक गोष्टी बदलणार आहेत. जसं शौर्याचं सत्य समजल्यानंतर ऊर्जा आणि शौर्याचं नातं बदलेल. हर्षवर्धन शौर्यावर चिडणार, शौर्याला कदाचित घरात सुद्धा राहता येणार नाही. ही तर पहिल्या हिअरिंग नंतरची गोष्ट आहे. पण त्यानंतर जशी जशी ही कोर्ट केस पुढे जाईल आणि आपल्याला तर माहिती आहे की ऊर्जा एक ना एक दिवस विक्रांतला खरा गुन्हेगार सिद्ध करणार, विक्रांतला शिक्षा होणार. मग या काळात नेमकं काय होईल? तर या काळात विक्रांत हा गुन्हेगार आहे हे समजल्यामुळे तीर्था आणि विक्रांत यांचं जे लग्न जमलंय ना, हे लग्न सुद्धा कॅन्सल होऊ शकतं. या दोघांचं लग्न होणार नाही. त्याचबरोबर अर्पिताला शौर्याशी लग्न करायचंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण शौर्य हा आपल्या भावाविरुद्ध साक्ष देतोय, त्यामुळे अर्पिताचे वडील आमदार शिर्के अर्पिता आणि शौर्याचं लग्न होऊ देणार नाही. तसंही शौर्य ऊर्जाच्या प्रेमात पडलाय, त्यामुळे हे लग्न जरी होणार असलं तरी शौर्य त्यासाठी नकारच देणार आहे. म्हणजे ही दोन नाती तर नक्कीच तुटतील. आमदार शिर्केच्या मुलामुलींचं लग्न हे हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलामुलीशी बिलकुल होणार नाही, एवढं मात्र खरं. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे या केसचा निकाल लागल्यानंतर. कारण एक नौखी वकील ऊर्जा शिंदे जी आपली पहिली केस लढतीये, ती चक्क एवढ्या मोठ्या वकिलाला हर्षवर्धन जहागीरदारला हरवणार आहे आणि त्याचं करिअर संपवणार आहे. कारण ज्या दिवशी ऊर्जा ही हर्षवर्धनला हरवेल त्या दिवशी हर्षवर्धनचं करिअर संपलंच म्हणून समजा. सगळीकडे त्याची बदनामी होईल, त्याला कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. कारण जो हर्षवर्धन आजपर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या फुशारक्या मारत होता की माझ्यासमोर कोर्टात उभं राहायची कोणाची हिंमत नाहीये, मी बुद्धीच्या जीवावर जिंकतो, मला कोणी हरू शकत नाही, तो हर्षवर्धन स्वतःच्या होणाऱ्या जावयाला वाचू शकला नाही. तो हर्षवर्धन एका नवख्या ऊर्जा शिंदेकडून हरला, जी मुलगी आपली पहिली केस लढतीये. त्यामुळे हर्षवर्धनची खूप जास्त बदनामी होईल. आणि मग या सगळ्या काळात ऊर्जा आणि शौर्य या दोघांमध्ये जे भांडण असेल, की शौर्याने आपली खरी ओळख लपवली, तो हर्षवर्धनचा मुलगा आहे हे ऊर्जाला सांगितलं नाही. हळूहळू ऊर्जा आणि शौर्यमधील हे भांडण सुद्धा मिटणार आणि या दोघांमध्ये पुन्हा एकदा मैत्री होईल. आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल. आणि मग प्रेम झाल्यावर पुढे काय होतं तर ते होतं लग्न. आणि शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होणं एवढं सोपं नाहीये. तुम्हीच विचार करा, ज्या हर्षवर्धन जहागीरदारला ऊर्जाने हरवलंय, त्याचं करिअर संपवलंय, त्याच्याच मुलाशी लग्न करणं, त्याच्याच घरात सून बनून जाणं हे काही सोपं नाहीये. हर्षवर्धन या नात्यासाठी कधीच परवानगी देणार नाही. शौर्याची आई विजया या नात्यासाठी परवानगी देणार नाही. आणि फक्त आईसाहेब या नात्यासाठी तयार असतील. त्या हर्षवर्धनला समजावून सांगतील, तूच म्हणतोस ना की प्रोफेशन वेगळं आणि पर्सनल लाईफ वेगळी, मग ऊर्जाने तुला कोर्टात हरवलंय, याचा बदला तू पर्सनल लाईफमध्ये नाही घेऊ शकत आणि त्या दोघांना लग्न करायची परवानगी दे. त्यामुळे हर्षवर्धनचा नाईलाज होईल. तो ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाला तर परवानगी देईल, परंतु सगळ्यात मोठा विरोध असेल चक्क पूर्वाचा, म्हणजे ऊर्जाच्या आईचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऊर्जा आणि पूर्वा या दोघांचं भूतकाळ काय आहे. हर्षवर्धन हा पूर्वावर प्रेम करायचा, त्याला पूर्वाशी लग्न करायचं होतं, परंतु पूर्वाचं प्रेम हे ऊर्जाचे वडील यशवंत शिंदे यांच्यावर होतं.
आणि मग या दोघांनी लग्न केलं आणि याच रागातून हर्षवर्धनने यशवंत शिंदे यांना कोर्टात हरवलं चुकीच्या पद्धतीने. हळूहळू त्यांची प्रॅक्टिस बंद करली आणि त्यांना इतकं लाचार केलं, इतकं मजबूर केलं, त्यांचा एवढा अपमान केला की त्यांना शेवटी आत्महत्या करण्यास भाग पाडलं. त्यांनी आत्महत्या केली आणि हे जग सोडून ते गेले. आणि त्याच हर्षवर्धनच्या घरी आधीच माझी एक मुलगी दिव्या सून आहे आणि आता ऊर्जाचं सुद्धा त्याच घरात लग्न करून द्यायचं म्हटल्यावर पूर्वाला जबर धक्का बसणार आहे. पूर्वा यासाठी कधीच तयार होणार नाही. भले शौर्य कितीही चांगला मुलगा असो, पण तो त्या हर्षवर्धनचा मुलगा आहे आणि हर्षवर्धनच्या घरात आधीच दिव्या जाऊन मोठी चूक केली आहे आणि आता ऊर्जाला सुद्धा त्या घरात पाठवायचं म्हटल्यावर शौर्य पूर्वा यासाठी नक्कीच नकार देतील, हे मात्र खरं. म्हणजे एकूणच ही मालिका खूप भारी आहे. मालिकेची गोष्ट खूप भारी आहे. त्याला खूप सारे पदर आहेत, वेगवेगळे सब प्लॉट्स आहेत आणि ही मालिका पाहायला दिवसेंदिवस मजा येणार आहे. मालिकेची रंगत वाढत जाणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? पद्माच्या कोर्ट केसचा निकाल आपल्या सर्वांना माहिती आहे. कोर्ट केसेसमध्ये खालीवर गोष्टी होत असतात. कधी हर्षवर्धन जिंकेल, कधी ऊर्जा जिंकेल, म्हणजे त्या इयरिंग पुरतं. कधी कोणाची बाजूवर, कधी कोणाची बाजू खाली. परंतु शेवटी काय होणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हर्षवर्धनला ऊर्जा हरवणार, विक्रांतला खरा दोषी सिद्ध करणार आणि मग पद्माला न्याय मिळेल, विक्रांतला शिक्षा होईल आणि विक्रांत हा जेलमध्ये जाईल. हर्षवर्धन आपली पहिली केस हरणार आणि मग त्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. ऊर्जाच्या बाबांबरोबर हर्षवर्धनने जे केलं होतं तेच आता ऊर्जा त्याच्याबरोबर करणार आहे. पण हर्षवर्धनने चुकीच्या पद्धतीने साम दाम दंडभेद हे सगळं वापरून यशवंत शिंदे ऊर्जाच्या बाबांना हरवलं होतं. परंतु ऊर्जा ही फक्त स्वतःच्या हुशारीच्या बळावर, कर्तृत्वावर या हर्षवर्धनला हरवणार आहे आणि त्याची सगळी मस्ती उतरवणार आहे, एवढं मात्र नक्की. हा जो दिवस असेल ना, जेव्हा ऊर्जा ही त्याला हरवतीये, ते पाहायला खूप मजा येणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि ही मालिका तेव्हाच खूप मोठा पिकअप घेईल, कारण या मालिकेत हळूहळू आपला सस्पेन्स पाहायला मिळणार आहे, थ्रिल पाहायला मिळणार आहे, ऊर्जा आणि शौर्याची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर एक सूड कथासुद्धा आहे. हर्षवर्धनचा सूड घ्यायचा आहे ऊर्जाला आणि हर्षवर्धनला ऊर्जाच्या बापाप्रमाणेच ऊर्जाचा सुद्धा सूड घ्यायचा आहे. त्यामुळे मालिकेत एकानंतर एक मस्त ट्विस्ट येत राहतील. त्याचबरोबर फॅमिली ड्रामासुद्धा सुरू राहील. दिव्याचं घरात काय चालत असतं तेही आपण पाहिलंय. पण हे सगळं होत असताना ऊर्जा आणि शौर्याची केमिस्ट्री पाहायला खूपच मजा येते, एवढं मात्र नक्की. ऊर्जा आणि शौर्य हे दोघे एकमेकांच्या प्रेमात तर पडलेत. शौर्याला तर आधीच माहिती आहे की मी ऊर्जावर प्रेम करतोय, पण ऊर्जा अजून त्याच्या प्रेमात पडली नाहीये किंवा कदाचित पडलीये. ऊर्जा शौर्याची किती काळजी घेते हे आपण सगळ्यांनी पाहिलंय, पण तरीही ती शौर्यापासून दूरच राहते आणि कोणतीही मुलगी एवढ्या लवकर आपल्या प्रेमाची कबुली देत नाही. तसंच ऊर्जासुद्धा करतीये. शौर्य हा तिच्यासाठी वेडापिसा झालाय, पण ऊर्जा मात्र मला काही फरक पडत नाही. आणि प्रेम ही एक चैन आहे. आपल्यासारख्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेल्या लोकांनी या चैनीचा विचार नाही करायचा, प्रेमाचा विचार नाही करायचा. फक्त कष्ट करायचे, पैसा कमवायचा आणि आयुष्यात सुखी राहायचं, असा या ऊर्जाचा फंडा आहे. परंतु प्रेम कधी कोणाला पकडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आता या मालिकेमध्ये ज्या दिवशी ऊर्जा ही शौर्याच्या प्रेमात पडणार तेव्हा खूप भारी होईल, एवढं मात्र नक्की. म्हणजे वचन दिले तू मला, ही मालिका दिवसेंदिवस खूपच भारी होत राहणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला या मालिकेत सगळ्यात जास्त काय आवडतं? पद्माची कोर्ट केस आवडते, जेव्हा ऊर्जा ही वकिलांचा कोट घालून कोर्टामध्ये उभी राहते, हर्षवर्धनला तगडी फाईट देणार, ते पाहायला तुम्हाला आवडेल? की शौर्य आणि ऊर्जा या दोघांची प्रेम कहाणी पाहायला आवडेल? की जेव्हा ऊर्जा आणि शौर्य हे एकमेकांबरोबर असतात, एकमेकांसाठी काहीही करायला तयार होतात? की मग हर्षवर्धनच्या घरी जो फॅमिली ड्रामा सुरू असतो, विजया, दिव्या, शैलजा या सगळ्यांचा जो फॅमिली ड्रामा असतो, तो पाहायला तुम्हाला मजा येते? नक्कीच कमेंट करून सांगा. पण काही असलं तरी वचन दिले तू मला, ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची फेवरेट बनत चालली आहे, प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. सगळेच कलाकार, मालिकेची गोष्ट, पात्र हे प्रेक्षकांचे फेवरेट झालेत, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप धन्यवाद.